मॅच क्रमांक 5 पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहू शकतो. येस, सामन्याला करायची सुरुवात दोन्ही संघांना असतील खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती सुजय पाहायला मिळतील. पहिला चेंडू आपण पाहतोय, डॉट बॉल येतो. NB स्पोर्ट्स आडगाव विपक्ष गंगारोड अशी मॅच पाहायला मिळते. टॉस जिंकला आणि त्यानंतर फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी NB स्पोर्ट्स आडगाव या संघाला. तर इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. ओव्हर द फिल्डर हेड बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून बॉल निघून झालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा कडक कडकडाट सडक पे धडक असा पहिला इनिंगचा ब्लास्ट. चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 4 धावा स्कोरबोर्ड वरती. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर येतोय चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर हा देखील कॉल सुजयला दिला जातो. दोन्ही खेळाडूंचा विचार केला, मग तो गोलंदाजी करणारा असो किंवा फलंदाजी करणारा असो, एक्सपिरियन्स हा यावेळेस पुल करायचा प्रयत्न. फटका आपण पाहू शकतो चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काउ कॉर्नरला क्लिअर करत असताना टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक. बॉल सीमा पार. षटकार. मास्टर पहिला चेंडू डॉट येतोय, त्यानंतर येतोय चौकार. दुसऱ्या चेंडूवरती तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट येतोय आणि चौथ्या चेंडूवरती येतोय हा षटकार. षटकाराच्या मदतीने 10 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. दरम्यान एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. विनंती असेल खेरपाडा टीमला, आवरे टीमला, असनगाव टीम आणि कोसले टीम चारही टीमच्या प्रतिनिधींनी त्वरित यायचे. आपण लॉट्सचा कार्यक्रम करणार आहोत, त्यामुळे विनंती आहे चारही टीमच्या प्रतिनिधींनी त्वरित यायचे. खेरपाडा टीम, आवरे टीम, असनगाव टीम आणि MD स्पोर्ट्स कोसले चारही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. आपण लॉट्सचा कार्यक्रम करणार आहोत. विनंती थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. चारही टीम्सना विनंती आपल्या कॅप्टनला किंबहुना प्रतिनिधीला त्वरित पाठवायचं आहे. त्यावेळेस आपटलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. नोची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 12 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. फ्री हिटचा चेंडू पाहायला मिळेल. फ्री हिटच्या चेंडूवरती किती आणि कशी कामगिरी होईल, कशी कामगिरी होतीये, किती धावा एकवटल्या जात आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल.
इथे फ्रीडचा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुलचा देखना स्ट्रोक. बॉल सीमा पार काऊ कॉर्नरला क्लिअर करत येतो हा शेवटच्या चेंडूवरती हा षटकार. कुसली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती आसनगाव टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचे. आवरे टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचे. खिरपाडा टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचंय. आसनगाव टीम कॅप्टन आपल्याला शेवटचा ऑफिशियल पुकार आहे. त्वरित यायचंय अन्यथा लॉर्ड्स चा कार्यक्रम कंप्लीट केला जाईल. यावेळेस मिस्टॅन स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत. कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. लागतोय पहिला झटका 18 आकड्यावरती. फलंदाज योगेश के संपुष्टात. इंडिव्हिज्युअल 6 चेंडूंमध्ये 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन करत असताना योगेश बॅक टू द पवेलियन. अठरा धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. एकाकडे चमू बदलामध्ये रोशन नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय अक्षय आणि रोशन. ही जोडी सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती आहे. एनबी स्पोर्ट्स आडगाव या संघाच्या बाजूने. दुसऱ्या बाजूला डबल ए स्पोर्ट्स गंगा रोड असे दोन दिग्गज संघ एकाच जंगलामधील दोन वाघ इन ऍक्शन मध्ये आमने सामने पाहायला मिळतात. दोन चेंडूंमध्ये 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन अक्षयचं. दुसऱ्या बाजूला पहिला चेंडू फेस करत असताना लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतो. आडगाव संघाच्या बाजूने इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. पंचांकडे फलंदाजांच्या माध्यमातून अपील केली जाते. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. इथे देखील आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शफल होऊन हुक करायचा प्रयत्न होता आणि त्याला अनुषंगून फलंदाज इथे होत असताना बीट. आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपण पाहिलं तर पहिले बॉडीला ब्रश झाला आणि त्यानंतर इस्टॅनचा वेग घेणारा चेंडू होता. फलंदाज होतोय बाद. लागतोय दुसरा झटका. रोशनला परतायला लागतंय 0 या आकड्यावरती. मास्टर विनंती आहे आई गावदेवी क्रिकेट संघ आसनगाव टीमला आपल्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं. आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम करणार आहोत. कॅप्टन जर उपस्थित नसतील तर आपल्या अनुपस्थितीमध्ये आम्ही लॉर्ड्सचा कार्यक्रम करू. या गोष्टीची आपण नोंद करून घ्यायची आहे. 2 मिनिटांमध्ये आपल्या कॅप्टननी उपस्थित राहणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्या अनुपस्थितीमध्ये आम्ही लॉर्ड्सचा कार्यक्रम करून टाकू. या गोष्टीची नोंद करून घ्यायचं आहे. बॅक टू बॅक आपण पाहिले तर विकेट्स पडत असताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. एकंदरीत चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. सुजलचं पहिलं षटक थोडंसं मागणं होतं. त्याला कमबॅक करत असताना
हा षटक आपण पाहतोय चांगला आतापर्यंत पाहायला मिळत होता. इथे वाईट बॉल येतोय. वाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. हा षटक चांगला पाहतोय आपण. एकंदरीत 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये एक धावची मात्र खर्च होत असताना पाहायला मिळतील. सातत्याने पूल करायचा प्रयत्न, हुक करायचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. दरम्यान लक्ष्मणदादा सासे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. उद्योजक, समाजसेवक, एक दमदार असं व्यक्तिमत्व असणारे आमचे लक्ष्मणदादा सासे साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. दादा वेलकम, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक आपण पाहिले तर चांगले चेंडू पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. तिथून मात्र कमबॅकची गरज होती आणि तिथून कमबॅक कसा असावा तर अगदी समीर सारखा असावा. कारण अवघ्या 5 चेंडूंमध्ये एक धाव खर्च केली, ती देखील अव्वांतरची होती. यावेळेस थोडीशी फंबलनेस आपल्याला पाहायला मिळतीये. डॉट बॉलची समाप्ती होती आणि अवघ्या एका धावेचं षटक फेकण्यामध्ये यश मिळतंय. अप्रतिम गोलंदाजी समीरच्या माध्यमातून केली जातीये. आउटस्टँडिंग, इकॉनॉमिकल, कंजूस गोलंदाजी होतीये आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19. दोन षटकांची समाप्ती. टीमची टोटल 19 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सागर आणि अक्षय ही जोडी खेळपट्टीवरती. अक्षयच्या माध्यमातून 2 चेंडूंमध्ये 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. लेफ्टी बॅटर दुसऱ्या बाजूला सागर, ज्याच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये अजून एकही धाव आली नाहीये. यावेळी शफलून खेळायचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होती. पंचांचे दोन्ही हात समांतरी धाव असेल. अव्वांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. म्हटलं जातं ना प्रत्येक गावामध्ये कौली असतो आणि मी म्हणेल गंगा रोड मध्ये तो आवली म्हणजे सिद्धू आहे. सातत्याने चांगली कामगिरी करत असतो, परंतु यावेळेस चूकचा देखना स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर हेड. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत इथे 6 धावा पाहायला मिळतात. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा फुल टोल वसूल केलं जात आहे. तुम्ही जर फुल टॉस चेंडू टाकाल तर त्याला सोडेल अक्षय कसला. बॉल निघून चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय अक्षयच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये सुजयने खर्च केल्या 18 धावा. दुसऱ्या षटकामध्ये समीरच्या माध्यमातून एका धावेचं षटक. तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू आपण पाहिले तर आतापर्यंत टाकलेत आणि त्यामध्ये 13 धावा खर्च केल्यात. एक अवांतरची धाव आणि 2 बॅक टू बॅक षटकार आपण सिद्धूच्या बॅटमधून पाहिलेले आहेत. त्यामुळे पूर्ण प्रकारे गंगा रोड संघ सध्याच्या स्थितीला बॅकफुट वरती जातोय. कुठेतरी मोमेंटम दुसऱ्या षटकामध्ये गंगा रोड संघाच्या बाजूने आला होता, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा या षटकामध्ये त्यांच्या हातातून ही मॅच सटकताना पाहायला मिळतीये. बॉलिंग मार्क वरती सिद्धू आलेत पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तिसरा चेंडू घेऊन. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होतीये. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ऍक्शन आपण पाहू शकतो. पहिला चेंडू अव्वांतर, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आले, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय.
इथे चांगला चेंडू, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाने इष्ट दाखवले आणि त्याच इष्ट गोलंदाजाने वाकवल्यात. इथे विकेटचं पतन होतोय. लागतोय तिसरा झटका 32 या आकड्यावरती आणि इंडिव्हिज्युअल 6 चेंडूंमध्ये 18 धावा करत असताना अक्षयला परतायला लागतोय माघारी. तिसरा झटका NB स्पोर्ट्स आडगाव संघाला. बत्तीस धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. प्रत्येक चेंडू नंतर स्कोर सांगतोय तरी देखील या आधीच्या चेंडूवरती 32 धावा होते. इथे विकेट पडली आणि त्यानंतर देखील स्कोर विचारतायत. 2दा ते 3दा मी स्कोर सांगतोय. 32 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इंडिव्हिज्युअल कोणी किती बनवले ते देखील मी सांगतोय. 18 धावांवरती तंबूच्या आश्रयाला अक्षय देखील गेला. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने आपण पाहू शकतो. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. कमबॅक करण्याची गरज होती आणि तो कमबॅक होतोय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत आहेत. पहिल्या 2 चेंडूंवरती 13 धावा, त्यानंतरच्या 3 चेंडूंवरती एकही धाव नाहीये. पूर्ण प्रकारे कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला चेंडू, यू मिस आय विल डेफिनेटली. पुन्हा एकदा एस्टनचा वेग येणारा चेंडू होता. दांडीगुल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. लागतोय 4था झटका 32 या आकड्यावरती आणि अशा परिस्थितीमध्ये 3 षटकांचा वाजविकेट समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 10.76 च्या सरासरीने 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 या आकड्यावरती. येस डीजे. डीजे मास्टर, चला टीम आयडल घ्यायचं नाहीये. विनंती असेल गंगारोड टीमला आपण टीम आयडल घ्यायचं नाहीये. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 1 धाव, तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा. एकंदरीत 32 धावा आतापर्यंत आपल्याला स्कोरबोर्ड वरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकासाठी बाबू आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती येत आहेत. बाबू याला प्राचारित केले जाते या चौथ्या षटकासाठी. गोलंदाज तयार होतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो आडगाव संघाच्या बाजूने आता मात्र बॅकफूट वरती येतोय सागर, ज्याच्या माध्यमातून 3 चेंडू जे मात्र फेस झाले, एकही धाव अजून बनवली नाहीये. संघर्ष त्याच्या माध्यमातून देखील पाहायला जातोय. प्रत्येक धावेसाठी इथे संघर्ष आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. दुसऱ्या बाजूला जर विचार केला आपण तर अभिजित अजून एकही चेंडू फेस करत नाहीये. चांगला असं कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या असताना त्यानंतर कमबॅकची गरज होती आणि तिथून देखील कमबॅक केलेला आहे गंगारोड संघाने. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने मी उल्लेख करेल ज्या ज्या वेळी शफल होऊन हुक किंबहुना पुल करायचा प्रयत्न केला जातोय, पूर्ण इनिंग मध्ये अयशस्वीरित्या फलंदाज बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तरी देखील तेच मानस तेच धाडस केलं जात आहे. एक प्रश्नचिन्ह जो मात्र उभा राहतो अशा स्ट्रॅटेजीचा. यावेळेस चांगला फटका आहे, लॉफ्टेड हिट आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार येतोय खासदार चषक षटकार. मी उल्लेख करत होतो ज्यावेळेस शफल होत आहेत, आतमध्ये येत आहेत, त्यावेळेस मात्र फलंदाज बीट होतोय आणि ज्यावेळेस बाहेर जातोय रूम क्रिएट करतोय त्यावेळेस चौकार किंबहुना षटकार कन्फर्म लागताना पाहायला मिळत आहेत. मग स्ट्रॅटेजी मला कळत नाही की कुठेतरी शफल होऊन खेळायचा प्रयत्न केला का जातोय. यावेळेस पाय हल्ले नाहीयेत, जागेवरून खेळायचा प्रयत्न होता. अगदी खुलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होती. आतापर्यंत 3 चेंडूंचा काही कंप्लीट होतोय. पहिले चेंडू डॉट, त्यानंतर येतोय षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण डॉट बॉल पाहायला मिळतो.
एकंदरीत टीमची टोटल 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजूनही 3 चेंडू सगळे शिल्लक. 3 चेंडू नंतर आपण लॉट्सचा कार्यक्रम करणार आहोत. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. नो प्लस 3 एकंदरीत लक फॅक्टर ऑन करणारा हा चौकार पाहायला मिळतोय 4 धावेंचा. अर्थातच 3 प्लस 1 नो ची धाव अर्थात 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल 42 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 3 चेंडूंचा काही शुल्लक. या षटकाचा विचार केला 3 चेंडूंमध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी बाबूची पाहायला मिळतीये. फक्त समीरने इम्प्रेस केलं, ज्याच्या षटकामध्ये अवघा 1 धाव आली. अन्यथा सगळे थोडेसे मागणे पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय सागर, ज्याच्या माध्यमातून 7 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली. चेंडू चाललाय पॉइंट रिजन मधून बॅकवर्ड पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. कव्हर पॉइंट मध्ये होते इनसाइड दी सर्कल, ते गेले डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट मध्ये. तोपर्यंत कंप्लीट होत आहेत 2 धावा. निल्सन आकडा स्कोरबोर्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा. अजूनही 2 चेंडूचा काही शुल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. एक फायटिंग टोटल उभं करण्यामध्ये यश मिळतंय सध्याच्या स्थितीला NB स्पोर्ट्स आडगाव या संघाला. यावेळेस कुलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. 45 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. 45 रन ऑन दी स्कोर कार्ड. 45 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा अजूनही खेळ जो मात्र आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यावरती थोडासा चेंडूने दिशा बदलली होती. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. पुल करायचा प्रयत्न होता. मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 47 धावा स्कोरबोर्ड वरती. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आपण पाहतोय. आजच्या दिवसातील 5वा सामना आपण पाहतोय. एका बाजूला NB स्पोर्ट्स आडगाव, दुसऱ्या बाजूला AA स्पोर्ट्स गंगारोड, असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. इथे मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, लॉंग ऑफचा प्लेयर येईल. कॅच होतीये ड्रॉप. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2च धावेंवरती समाधान मानावं लागतंय. अशा रीतीने 4 षटकांचा वाजविकेय समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 49 धावा, 50 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. NB स्पोर्ट्स आडगाव या संघाच्या माध्यमातून AA स्पोर्ट्स गंगारोड संघासमोर. येस, आपण लॉट्सचा कार्यक्रम करणार आहोत. एका चिठ्ठीमध्ये खेरपाडा, दुसऱ्या चिठ्ठीमध्ये आवरे, तिसऱ्या चिठ्ठीमध्ये आसनगाव, चौथ्या चिठ्ठीमध्ये MD स्पोर्ट्स कोसले आणि 5व्या चिठ्ठीमध्ये विजयी संघ, असे 5. संदीप, येस, संदीपला फक्त उल्लेख करायचा. संदीप कॅमेरा लगेच रोल करतो. तर पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. कोसले विपक्ष खेरपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण लगेच टॉस करून घेऊ. तर दुसरी मॅच होणार आहे आवरे विपक्ष विजय संघ. त्यामुळे आसनगाव संघाला बाय मिळालेली आहे. या गोष्टीची नोंद करून घ्यायचे. पहिली मॅच कोसले विपक्ष खेरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करायचंय. खेरपाडा टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती असेल कोसले टीम कॅप्टन आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करायचंय. वासुदेव आपण आले असाल तर त्वरित रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत. अप्रतिम असं आयोजन, तितका सुरेख असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतीला 5वा सामना 49 धावा स्कोरबोर्ड वरती 50 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचंय.
कोसले टीमला विनंती आपण त्वरित यायचंय. लक्ष्मणदादा सासे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला कोसले दुसऱ्या बाजूला खेरपाडा असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चॉईस केलेला चेंडू अगदी चेंडूवरती नाव देखील लिहिलेलं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन जोडले गेले त्यामुळे विनंती असेल आपण लक्ष्मणदादा सासे साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस करणार आहोत. एमडी स्पोर्ट्स कोसले संघाने टॉस जिंकलाय. फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी खेरपाडा या संघाला. पन्नास धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. सलामीची जोडी महेश आणि अमोल आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला अविनाश आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तयार होते. या पहिल्या षटकामध्ये यावेळेस पुल करायचा प्रयत्न होता. एकदा होती कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता दोन धावा देखील कंप्लीट होत आहेत. चेज मोठी आहे आणि चेस जिंकताना आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू बॉल घुसालाय सीमारेषा पलीकडे. इनफिल्डला भेदून बॉल सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय पहिला चौकार. चेंडूवरती आपण पाहतोय चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड ओपन होतोय. 4 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मार्गचं पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये एफर्ट ला जवाब होता फिल्डरचं, परंतु 4 धावा रोखू शकत नाहीयेत. यावेळेस देखील फॉलिंग स्वीप आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेट मधील एक देखणा स्ट्रोक आपण पाहू शकतो. फलंदाज महेशच्या बॅट मधून येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात. फॉलिंग स्वीप आपण पाहू शकतो फलंदाजच्या बॅट मधून येते. यावेळेस देखील त्याच प्रकारे फटका मारण्याचा प्रयत्न होता. हाताची ओंजळी ओपन केली होती. डीप स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते त्यांच्या माध्यमातून. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. 21 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज. पहिले 2 चेंडू बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू आणि 42 धावांचं समीकरण आपण पाहू शकतो. सध्याच्या स्थितीला मॅच आपण पाहतोय दोन्ही बाजूंनी झुकलेली पाहायला मिळते, कारण 2 चौकार आले ते एक डॉट बॉल देखील येतोय. समीकरण अजूनही डबल पाहायला मिळतोय, जो मात्र रन बॉल पेक्षा आहे. 12ची सरासरी प्रति षटका मागे मेंटेन करायची आहे. चला थोडस स्पीडअप करायचंय. बरोबर 1:56 पहिला चेंडू पडलेला आहे. आतापर्यंत 3 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे. 3 चेंडू देखील कंप्लीट होत आहेत. त्यामुळे विनंती असेल थोडंसं करायचं सहकार्य, थोडंसं करायचंय स्पीडअप. यावेळेस चांगला फटका बॅटचा फेज ओपन केलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळतीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव असा फटका आणि बॉल सीमा पार. खासदार चषक चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल डबल डिजिट मध्ये 12 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इनफिल्डला भेदून. आउटफील्ड फास्ट आहे. गोळीच्या वेगाने बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक अजून एक चौकार फलंदाज महेशच्या बॅट मधून.
बॅक टू बॅक पहिल्या 2 चेंडूंवरती चौकार आले, तिसरा चेंडू डॉट बॉल आला, त्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला फटका डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, कॅच होती कंप्लीट, रिले जेल कंप्लीट होती. व्हॉट अ कॅच, अप्रतिम अशी जेल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. या मॅचची होती गोल्डन विकेट कॅरी. इंडिव्हिज्युअल 6 चेंडूंमध्ये 16 धावेची कामगिरी करत असताना फलंदाज महेशला परतायला लागतंय टुवर्ड्स द पवेलियन. झटका लागतोय पहिला गंगारोड संघाला. नाहीये विनंती असेल आडगाव टीम, आपण टीम मेडल घेऊ नका. 4 मिनिटांचा अवधी पहिल्या षटकासाठी लागला, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. विदिन 4 मिनिट्स तुम्ही पहिलं षटक कंप्लीट केलेलं आहे, त्यामुळे तुमचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं, टीम मेडल घ्यायचं नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती, टीमची टोटल 1/16 आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. आमच्यासोबत शैलेश भोईर देखील जोडले गेलेत. 8 दिवस आपण पाहणार आहोत त्यांच्या माध्यमातून जगभर ही स्पर्धा पोहोचवली जाईल. UTC लाईव्ह ची संपूर्ण टीम इन ऍक्शन मध्ये असेल, संदीप देखील असेल, सूरज देखील असेल, या सर्वांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा, जेणेकरून अपकमिंग मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्यासाठी देखील तुम्ही अपडेटेड राहाल. त्यासाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. नो बॅक टू दी क्रिकेट. बॉलिंग मार्क वरती किशोर पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला अमोल स्ट्रायकर एंड वरती असतील. इथे डॉट बॉल येतोय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर असेल, स्थगित असेल. 16 धावा स्कोरबोर्ड वरती. आतापर्यंत अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळतीये बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून, अर्थातच AA स्पोर्ट्स गंगारोड या संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर विकेट पडल्यापासून 2 आतापर्यंत आपण पाहतोय डॉट बॉल येतात. एक विकेटचा डॉट बॉल, दुसरा मात्र या षटकामधील डॉट बॉल होता. यावेळेस जितक्या वेगाने चेंडू आलाय त्यापेक्षा डबल वेगाने बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. बॉल सीमा पार स्लॉट मध्ये होतं आणि त्या स्लॉट मध्ये चेंडूला प्रॉपर समाचार घेतला जातोय. ज्यावेळेस बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झालं, स्वीट साऊंड टक असा आवाज आला आणि एकच वर्ड या फटक्याला डिस्क्राइब करतो, तो म्हणजे कडक. कडक असा फटका आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज अमोलच्या बॅटमधून. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 22 जवळ स्कोरबोर्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक मार्गस्थ दुसरं, आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगली अशी कामगिरी फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस आपण पाहू शकतो आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक मार्गस्थ हा दुसरा, आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 6 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून होत असताना यावेळेस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. मागच्या चेंडूचा विचार केला तर चेंडू अतिरिक्त बाउन्स प्रदान झालं होतं. या चेंडूचा विचार केला तर चेंडू थोडासा खाली राहत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर स्थगित पाहायला मिळते. 22 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ 2 चेंडूंसाठी अजून या षटकामधील शिल्लक पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी कामगिरी आतापर्यंत फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते. दरम्यान एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. अशा रीतीने आपण पाहू शकतो अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. 24 धावा स्कोरबोर्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक. समीकरण अजूनही 13 चेंडूंमध्ये 26 धाव्यांची गरज. ज्या प्रकारे बॅटिंग होतीये मी म्हणेल अगदी चांगली अशी सुरुवात झाली गंगारोड संघाची. दुसऱ्या बाजूला थोडीशी खडतर प्रवास आतापर्यंत पाहायला मिळतोय NB स्पोर्ट्स आडगाव या संघाचं. यावेळेस चांगला फटका डाऊन द बॉल आलेत फिल्डर. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये.
सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक दुसरे समाप्त, 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25. समीकरण येणारे 12 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज असेल. अर्धा पल्ला आतापर्यंत गाठण्यामध्ये यश मिळतोय AA स्पोर्ट्स गंगारोड संघाला आणि अर्धा पल्ला अजूनही त्यांना गाठायचे. उर्वरित 12 चेंडू विजयासाठी अजूनही 25 धाव्यांची गरज. दोन षटकांची समाप्ती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 25 धावा स्कोरबोर्ड वरती. अजूनही 12 चेंडूंमध्ये 25 धाव्यांची गरज. अमोल आणि गुड्डू ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळतीये. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर बॉलिंग मार्क वरती सागर या तिसऱ्या षटकामध्ये आलेत. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. पंचांचे दुनियात समांतर धाव असेल अव्वांतर. समीकरण 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धाव्यांची गरज. पूर्ण प्रकारे सध्याच्या स्थितीला सामना 50-50 पाहायला मिळतोय. कुठल्याही संघाच्या बाजूने अजूनही सामना झुकलेला नाहीये. हे षटक इम्पॉर्टंट असेल. हा षटक प्रतिबिंब असेल दोन्ही संघांसाठी, कारण इथून 3 ते 4 फटके मोठे आले तर सामना गंगारोड संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु इथून जर या षटकामध्ये 4 ते 5 चेंडू डॉट किंबहुना सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळाले तर सामना कुठेतरी फिल्डिंग करणाऱ्या NB स्पोर्ट्स आटगाव या संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळू शकतो. इथे पहिला चेंडू येतोय डॉट बॉल. समीकरण 11 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 24 धाव्यांची गरज. मॅच रफ अँड टफ होत असताना पाहायला मिळतीये. यावेळेस बॅटची कडा लागतीये. कट अँड कट बाय द कीपर. फलंदाज होतोय बाद. लागतोय झटकात दुसरा. बॅटिंग करणाऱ्या AA स्पोर्ट्स गंगारोड संघाला फलंदाज अमोलची केस संपुष्टात. अमोल बॅक टू द पवेलियन. सवारी भवानी जाऊ. षटक क्रमांक मार्गस्थ तिसरं. यावेळेस लॉफ्टेड हिट होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात. थोडेसे फंबल झाले. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद होतोय. नो असा कॉल देण्यात आला होता, परंतु स्ट्रायकर एंडच्या आपण पाहू शकतो धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बोध होत आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय फलंदाज गुड्डूची केस संपुष्टात. गुड्डू बॅक टू द पवेलियन. चेंडूंमध्ये 23 धाव्यांची गरज. 9 चेंडू आणि 23 असं समीकरण सध्याच्या स्थितीला आहे. आता मात्र मॅच मध्ये आटगाव संघाने कमबॅक केलेला आहे. सुजय आणि सिद्धू ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ही जोडी इम्पॉर्टंट असेल आपण पाहू शकतो गंगारोड संघासाठी, कारण सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये चांगली अशी वाखण्याची कामगिरी सिद्धूच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. परंतु दुसऱ्या बाजूला सागरचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण प्रेशर मध्ये होता आणि त्यावेळेस 3 चेंडूंमध्ये 1 विकेट कॅरी केली आणि 2 धावा खर्च केल्यात. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर चांगले चेंडू पाहायला मिळत होते, परंतु इथे अव्वांतरची एक धाव येते. अव्वांतरच्या धावेने टीमची टोटल 28. विजयासाठी अजूनही 22 धाव्यांची गरज असेल.
इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. जवळ स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील 28 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सागरच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह अशी कामगिरी आपण पाहतोय आतापर्यंत. यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला सागरच्या माध्यमातून सुजयला कुठेतरी बॅकफूट वरती ठेवायचं काम या गोलंदाजाने केलेलं आहे. पूर्ण प्रकारे हतबल करायचं काम या गोलंदाजाने केलेलं आहे. यानंतर होणारी मॅच कोसले विपक्ष खेरपाडा. विनंती आहे खेरपाडा टीमला आपण खेळाडू कक्षाजवळ यायचे. त्यासोबतच कोसले टीमला देखील विनंती असेल आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. पंचांच्या माध्यमातून लिगल डिलिव्हरी असं कॉल देण्यात आला होता, परंतु बॅटिंग संघाने त्याला चॅलेंज केलेलं आहे. तर वाईड बॉल असेल. डिसिजन जो मात्र रिव्हर्स होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतो. वाईडच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये, जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. 21 धावांची अजूनही गरज असेल. 21 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्रायकर एंड वरती सुजय पाहायला मिळतो. एक मोठा फटका या चेंडूवरती आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी येऊ शकेल, परंतु तो एक मोठा फटका येणं गरजेचं आहे सुजयच्या बॅटमधून. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 या आकड्यावरती. समीकरण पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज असेल. 6 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज असं समीकरण आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला सिद्धू पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला सुजय आपल्याला पाहायला मिळतात, जिंच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक मोठे फटके खेचायचे होते, परंतु बॅक टू बॅक 3 डॉट बॉल पाहायला मिळतात. सुजयच्या माध्यमातून खेळण्यात आलेले आहेत. अभिजित येतोय या 4थ्या षटकासाठी. 4थं षटक मार्गस्थ. बॉलिंग मॅक वरती अभिजित पाहायला मिळतील. 6 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज असेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती आहे एनबी स्पोर्ट्स आडगाव संघाला. बॉलिंग मार्क वरती अभिजित. स्ट्रायकर एंड वरती सिद्धू. इथे रनअप मध्ये थोडस व्यत्यय येत असताना पाहायला मिळतोय. पंचांनी मृत्यूचेंडू घोषित केलेला आहे. दरम्यान डेड बॉल असं पंचांनी घोषित केलेलं आहे. 6 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस मी स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. लॉंग ऑफचा प्लेयर येतोय. चेंडू आपण पाहू शकतो धरतीना दान केलं जात आहे. दरम्यान सिद्धू जो मात्र स्ट्रायकर एंड वरती होता. इथे आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होतात. समीकरण 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज असेल. सिद्धू आहे तो मुमकिन आहे असं आपण म्हणू शकतो, कारण अनेक स्पर्धेमध्ये सिद्धूच्या माध्यमातून देखील अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस फाईट बॉल असेल. समीकरण पुन्हा एकदा चेंज होतोय. येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज. 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे या 5 चेंडूंमध्ये, आणि ते देखील आउट ऑफ दी पार्क येणं गरजेचं आहे. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि टेक देखील चांगलं एसटी रक्षकाच्या माध्यमातून.
यावेळेस टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ। या मॅचची अजून एक गोल्डन विकेट कॅरी होती आणि आता समीकरण उरलंय येणारे 4 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज। चार चेंडू 18 धावांची गरज। पूर्ण प्रकारे मॅच वरती पकड निर्माण केली आहे एनबी स्पोर्ट्स आडगाव या संघाने। दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती या मॅच मध्ये पाहायला मिळतो आहे। सध्याच्या स्थितीला AA स्पोर्ट्स गंगा रोड यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला मिळतो आहे। 3 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज। दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर चांगली अशी कामगिरी आपल्याला, तिसऱ्या दिवसाचा विचार केला तर चांगली अशी कामगिरी आपल्याला अनेक फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती। त्यामध्ये बालीचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे। यावेळेस लूज चेंडू पाहायला मिळतोय, क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता। दरम्यान 1 धावेवरती समीकरण पुढे जातोय। समीकरण उरला येणारे 2 चेंडू विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज। 2 चेंडू आणि 17 असं समीकरण पाहायला मिळतोय। यानंतर होणारी मॅच कोसले विपक्ष खेरपाडा। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु वेळ गेलीये, कार्यक्रम संपले आणि त्यानंतर येतोय षटकार। बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय। सामन्याचं समीकरण थोड्याशा प्रमाणामध्ये चेंज होतोय परंतु पूर्ण प्रकारे सामन्यामध्ये वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय एनबी स्पोर्ट्स आडगाव या संघाचं। समीकरण अजूनही 11 धावांची गरज, 1 चेंडू आणि 11 असं समीकरण पाहायला मिळतोय। सुजयची बॅट थोडीशी लेट तापलेली आपल्याला पाहायला मिळतीये। यावेळेस देखील बॉटम हँडचा चांगला वापर होता। बॉल सीमारेषा पलीकडे, मात्र षटकार येऊन फायदा नाहीये। 4 धावेने हा सामना जिंकलेला आहे एनबी स्पोर्ट्स आडगाव या संघाने। अभिनंदन एनबी स्पोर्ट्स आडगाव, हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत AA स्पोर्ट्स गंगा रोड या संघाला।